बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील पावनगडावरचं अतिक्रमण हटवलं गेलंय। पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवलेले आहेत आणि यानंतर किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनानं ही कारवाई केली आणि पावनगडावरचे मदरसे जे अनधिकृत होते हटवले गेलेले आहेत। आणि पावनगडावरच्या या कारवाईचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरची जे अतिक्रमण आहे ते काढायचं काम हे रात्रीपासून सुरू होतं आणि साधारण 9 वाजता हे संपूर्ण काम आहे ते पार पडलेलं आहे। पावनगडाकडे जाणारे सगळे मार्ग आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेला आहे। या कारवाईबाबत कमालीची गुप्तता आहे ती पाळण्यात आलेली आहे प्रशासनाकडून। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। या पावनगडावर साधारण अनधिकृत मदरसा होता आणि मदरसा साधारण 1989 पासून हा मदरसा या ठिकाणी कार्यरत होता। मध्यंतरी कारवाई झाली त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हा मदरसा बंद होता आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मदरसा चालू झाल्यानंतर आता ही कारवाई झालेली आहे। खरं तर या मदरशामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार इकडची मुलं शिक्षण घेत होती अशा पद्धतीची माहिती देखील आपल्याला मिळते आणि आता या सगळ्या मुलांना तिथून शिफ्ट केल्यानंतर ही कारवाई केलेली आहे। साधारण रात्री 1 ते 2 वाजता कारवाईला सुरुवात झाल्यानंतर 9 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि अशाच पद्धतीने पावनगडाकडे जाणारा, कारण पावनगडाला एक वेगळं महत्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे आणि म्हणूनच या किल्ल्याला देखील खूप मोठं महत्व आहे। वेळोवेळी या ठिकाणी इतिहासाचे अनेक दाखले आहेत ते दिले जातात आणि अशा पावनगडावरती अनधिकृत मदरसा असणं या संदर्भातला आवाज उठवल्यानंतर आता हे सगळं जे पाडकाम आहे ते करण्यात आलेलं आहे आणि जी माहिती सूत्रांच्याकडून मिळते त्यानुसार हे पाडकाम पूर्ण झालेलं आहे। पोलीस दलातील मोठे अधिकारी म्हणजे पोलीस अधीक्षक असतील, त्याचबरोबर इथले तहसीलदार असतील, प्रांत असतील, सगळे मोठे अधिकारी आहेत ते रात्रीपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि आत्ताची जी माहिती मिळते त्यानुसार हे सगळे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त केलेलं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, पावनगड, कोल्हापूर। तर या कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जाते। पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही पर्यटकाला पावनगडावर जाण्यास परवानगी दिली जात नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।